ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलं आहे। या पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार रमेश जीवानी, कार्यकारी मंडळ सदस्य तसंच सभासद उपस्थित होते। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्यात। सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत। काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत। तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केलाय। मेसर्स यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमतानं DDRच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। त्यानंतर आम्ही एकमतानं क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे। क्लस्टरला एकमतानं मान्यता दिली म्हणून मेसर्स यश अशोका यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत। कमिटी आणि सभासदांचा मेसर्स यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तींप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर आणि सभासदांनी शासनानं जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिली आहे त्याचं पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत। आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घरं, रस्ते तसंच स्विमिंग पूल, उद्यान आणि इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांच्या घराचं स्वप्न साकार होत आहे। यासाठी आम्ही मेसर्स यश अशोकाचे आभारी असल्याचं सचिव महेश कर्णा यांनी सांगितलं। क्लस्टर योजनेअंतर्गत बिल्डरनं 25% वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे, परंतु मेसर्स यश अशोका बिल्डरकडून 32% वाढीव क्षेत्र मंजूर करून घेण्यात आले। सध्याच्या परिस्थितीत दौलतनगरमधील सर्व इमारती निकसित केल्या नसताना मेसर्स यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशानं इतर सभासदांना एका नामांकित बिल्डरला अर्धवट आणि चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलतनगरचा डेव्हलपमेंटचं काम करण्यात इच्छुक आहे असे सांगत आहेत, परंतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचं काम करण्यास असमर्थता दर्शवली। काही रहिवाशांनी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्यानं दिल्यात। अशा प्रकारे बऱ्याच कायदेशीर गोष्टींची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करून निरर्थक कलह निर्माण केलाय। आजही विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मीटिंगला हजर होती। त्याच रहिवाशांनी इतर रहिवाशांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती। त्याचे पुरावे, फोटो आणि व्हिडिओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले। या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत। आज प्रसारमाध्यमातून वैभव भोसले यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सोसायटीचा पुनर्विकास क्लस्टर अंतर्गत होत आहे। याची कल्पना आम्हाला आज मिळाली, परंतु 26 नोव्हेंबर 2023च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असं वक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदांसोबत सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केलं आहे। सोसायटीच्या SGMमध्ये दौलतनगरची डेव्हलपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झाले आहेत। शोभा नारवानी यांनी विकासक मेसर्स यश अशोका यांचं स्वागत केलं आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शुभेच्छा दिल्यात। तसंच सोसायटीचे सभासद आणि प्राध्यापक आल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीनं क्लस्टर योजना मान्य असल्याचं सांगितलं। त्या व्हिडिओ चित्रीकरणात दिसून येते। याच मीटिंगमध्ये चेअरमॅन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केलं असल्याचं घोषित केलं आणि सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मीटिंगची सांगता केली। तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीनं देण्यात आले। तसंच व्हिडिओ चित्रीकरणातूनही दिसून आले। त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची आणि प्रसारमाध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा आणि स्वतःचा हेतू साध्याचा हा प्रयत्न विघ्नसंतोषी लोक करत असल्याचं त्यांनी सांगितलं। माझं नाव महेश राधाकिशन कर्णा, मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिका परिषद आम्ही घेतली
कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर विरुद्ध, आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही. कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली. TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे. उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार, 200 परिवार कुठे जाणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन. आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हा सत्संग संपन्न होईल. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. 3ही दिवस त्यांचं प्रवचन होईल. तर 3ऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमान्यम द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास गजानन ज्योतकर गुरुजी, अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना पुरोहित आदींचंही या संमेलनात प्रवचन होणार आहे. मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावी असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. सप्टेंबर रोजी राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगात सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. तसंच 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत 5100 महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडेल. या भागवत सत्संगासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात 40 ते 50 हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 100 महिला व 100 पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक आणि टीम करत आहे. शनिवार दिनांक 28, रविवार दिनांक 29 आणि सोमवार दिनांक 30 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र संमेलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे. देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्यजी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात ज्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहे.
आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी, त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. प्रामुख्यानं 28 तारखेला सकाळी एक हिंदू मित्र यात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं. ती दुपारी 3 वाजता नवघरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर 30 तारखेला 5100 म्हणजे कलश यात्रा जी असते ती कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकाच पेरावामध्ये आमच्या महिला भगिनी त्या कलश यात्रेमध्ये सामील होतील आणि त्या कलश यात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल. राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत असल्या कारणानं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार असल्या कारणानं ह्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं झुडपं वाढली आहेत. निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप आणि विंचू यांसारख्या विषारी जीवांचा धोकाही तितकाच वाढलाय. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसलाय. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडलाय. बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतोय. झाडाझुडपात चालताना साप, विंचू यांसारखी जीव चावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणं गरजेचं आहे. रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3.5 महिन्यात 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते. ठाणे जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रामुख्यानं विषारी साप आढळतात. यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे. अन्यथा रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो. रात्रीच्या वेळेत या सापाचा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडीझुडप गवतातून चालताना साप दंश करतो. हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही. मात्र या सापाचं विष अधिकच धोकादायक आहे. गेल्या काही दिवसात मण्यार आणि घोणस साप चावल्यानं रुग्ण उपचारासाठी आले होते. भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना अचानक अनोळखी साप पायाला चावला. घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली. कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे वेळेत चांगले उपचार मिळाल्यानं आपण आता बरे झाल्याचं दामनकर नाका येथील रुग्ण सागर मस्के यांनी सांगितले. तर एखाद्या व्यक्तीस साप चावला आहे असे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावं. काही वेळा मांत्रिक, भगत अथवा भक्ताकडे सापाचं विष उतरवण्यासाठी नेलं जातं. मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर औषधं उपलब्ध असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. सर, काय सांगाल, आपल्याकडे सर्पदंशाचे बरेचसे रुग्ण येत आहेत आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय काय उपाययोजना आहेत? मुख्यतः पावसाळा चालूच आहे. सापाचे बिळ वगैरे बंद होतात. उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात. परंतु आता गवत वाढलेलं आहे. लोक शेतासाठी कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही. आपल्याकडे मुख्यत्वे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रकारचे विषारी साप दिसतात. सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय. घोणस आणि अजगरमध्ये साम्यता दिसते. लोकांना बऱ्याच वेळी अजगर किंवा धामण वाटते आणि तिथे गफलत होते. तर आपण ठाण्याच्या पेरिफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल, कसारा असेल, शहापूर असेल किंवा भिवंडी ग्रामीण असेल किंवा शहरात पण आता काही बऱ्याच अंश शहरातले पेशंट स्नेक बाईटचे आपल्याकडे आलेत. ठाण्यातमधनं आलेत, सिटीमधनं, मीरा भाईंदरमधनं आलेत, उल्हासनगरमधनं आलेत. ते इथे शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे. परंतु चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो
सगळ्याकडे स्नेक बाईटचं जे अँटी स्नेक बाईट व्हेनम जे आहे ASV ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे. आपण ठाण्यामधनं बऱ्याच पेरिफेरीवरून रेफरन्स पेशंट वगैरे येतात. आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. स्नेक बाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड प्रॉडक्ट असतील, ब्लड असेल, ASV असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स, मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होऊ नये. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लोकांनी येताना जर डिले केला, लेट केला, बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं, मंदिरात जाणं किंवा कुठे भक्तांकडे जाणं ही चुकीची प्रथा आहे. अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेक बाईट आपण वाचू शकत नाही. लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र असेल, ती PSC असो, RS असो, SDH असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा महानगरपालिका हॉस्पिटल असो, तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे ते लाईफमध्ये त्यांना आपण जीवदान देऊ शकतो. नाही तर खूप लेट झालं, डिले झाला तर ऑलरेडी वीज सगळीकडे पसरलेला असतो आणि मग आपण पेशंट वाचवण्यामध्ये अक्षम ठरतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की स्नेक बाईट किंवा डाऊटफुल कुठलाही बाईट असेल, तुम्ही गवतात फिरत असताना किंवा काय, तर तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवणं आणि त्यावर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1 सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला. या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50% सूट मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी या जनकल्याण कार्डाचं वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल येथे केलं. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, भाजप स्लम सेल सरचिटणीस उमेश चोणकर आणि भाजप कार्यकारिणी सदस्य भाविका उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जवळजवळ 2000 महिलांना काल जनकल्याण कार्डाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदीही उपस्थित होते. आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनकल्याण कार्डाचीही माहिती दिली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश असून आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत असून महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं काम महिला विकास परिवार करत आहे. 1500च्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं आहे. तसंच पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डाचं वाटप करणार असल्याचंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं. आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे. 1 सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली. 2500 महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली. जनकल्याण कार्ड याचा अर्थ 80 आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी, ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना 15% ते 50% सवलत मिळणार आहे. महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे. अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनींसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल, त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल. आमची ही बांधिलकी आहे. आम्ही देखील शासनाबरोबर
शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जातात, आत्ता जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या 13 लाख मुलींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला, तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत 6,000 महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचले आहे.